खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करते आहे यूट्यूबसाठी, कारण आता मी इन्स्टावरती 2-3 रील अपलोड केले, त्यामुळे यूट्यूबवरती मला काय जास्त वेळ देता येत नाही आहे लाँग व्हिडिओसाठी. तर शॉर्ट्स मी 2-3 टाकलेत. आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण बिगिनर असतो ना, नवीन असताना आपण जास्त कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे आपल्या पुरतंच घरामध्ये वगैरे आपण बोलू शकतो, व्हिडिओ शूट करू शकतो. पण जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी जातो ना, तेवढा कॉन्फिडन्स नसतो आपल्यामध्ये. त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर शूट वगैरे मला करता आलंच नाही खरंच. त्यामुळे मी तो चॅनलवरती काही, माझा आधीचा चॅनल जो होता ना त्याच्यावरती काही मी व्हिडिओज आता टाकले नाही, बंद केला आहे तो चॅनल. आता नवीन चॅनल ओपन केलेला आहे रेश्मास लाईफ म्हणून. सो त्याच्यावरती मी लाँग व्हिडिओ मी एक असंच टाकला आहे. सो म्हटलं आज जरा शूट करून घ्यावा. आणि 2 दिवसाच्या पावसानंतर आत्ता ना ऊन पडले सकाळी सकाळी, आणि ते पूर्ण उजेड माझ्या किचनमध्ये येत असल्यामुळे ना कॅमेरामध्ये ते सगळं काही व्यवस्थित मी स्पष्ट दिसत नाही आहे. त्यामुळे मला थोडा वेळ लागला. भक्तीच्या शाळेमध्ये आज छोटासा कार्यक्रम आहे नवरात्रीमुळे. तर आज त्यांचा गरबा किंवा काय काय ते सेलिब्रेट करणार आहेत. काल ती म्हणत होती की डान्स वगैरे करणार आहोत म्हणून, आणि त्यामुळे ती म्हणत होती की डब्बा मला चपाती भाजी वगैरे देऊ नको, काहीतरी खाऊ आणायला सांगितलं आहे. सो मी पण त्यांना खाऊच बांधणार होते. पुन्हा शाळेकडून म्हणजे आता व्हॉट्सअपला टीचर पण मेसेज वगैरे पाठवतात, तर पुन्हा आला होता की डबा पण द्या आणि प्लस खाऊ पण द्या. त्यामुळे त्यांना डबा पण दिला. आज काही भाजी वगैरे केली नव्हती, टोमॅटोची चटणी केली होती आणि चपाती. इथे मी चपातीच करत होते आणि बाजूला कढईमध्ये टोमॅटोची चटणी मी आधीच करून ठेवली होती. आणि त्यांच्या नाश्त्यासाठी ना ऑमलेट आणि चपाती त्यांना हे मी नाश्त्याला देणार होते. नाश्ता तर मी करते, पण मुलं ना खरंच इतक्या सकाळी सकाळी ना खायला अजिबात मागत नाही. त्यांना फक्त चहा बिस्किट किंवा चहा खारी वगैरे असेल तरच खातात. मग भाजी आमलेट वगैरे दिले तर खात नाही. पण ह्यांचा आग्रह असतो की चहा वगैरे देऊच नको तो मुलांना, हवं तर एक चपाती आणि ऑमलेट किंवा चपाती दुसरं काहीतरी बटाट्याची भाजी म्हणा, जी असेल ती भाजी पर्टिक्युलर ती त्यांना खायला दे, पण चहा नको देऊ. पण मुलं कुठं ऐकतात, ती खातच नाही सकाळी. आणि आता तरी म्हणजे 1 वर्ष झाला असेल की त्यांच्या शाळेचा टायमिंग चेंज झाला. जेव्हा मी भक्तीला फर्स्ट स्टँडर्डला टाकलं होतं तेव्हा शाळेचा टायमिंग होता 8 ते 2, पण आता तो झाला आहे 3, 9 ते 3 झाला आहे. त्यामुळे थोडंसं रिलॅक्स वाटते सकाळी उठायला. तर 5 वाजता उठा आणि भक्ती 7:30 वाजता घराच्या बाहेर जायची, आणि ती सकाळी कधी कधी काहीच खायची नाही, कारण तेवढ्या सकाळीच अजिबात खायचा मूड वगैरे नसायचा. आणि उठायचा पण इतका कंटाळा, तो तर आत्ता पण असतोच कंटाळा, तर उठायचा पण ती कंटाळा करत होती. इथे मी सारखं कॅमेरामध्ये बघून चेक करत होते की व्यवस्थित ते शूट होतं आहे का नाही. त्यामुळे सारखं जवळ कॅमेराच्या येऊन बघताना तुम्हाला दिसत असेल. सो प्लीज हे अवॉइड करा. त्यांची आंघोळ वगैरे झाली होती, तर ह्यांना नाश्त्यासाठी मी तर ऑमलेट करत होते. दुपारी म्हणजे 1-2च्या दरम्यान मी चहा करून पिलं होतं, कारण थंडी वाजत होती. आणि आज बेडशीट्स वगैरे पण धुवून घेतले होते, कारण शिफ्टिंग होणार आहे इकडून लवकरच त्याच्यामुळे. आणि बाहेर पाऊस पण होता. बाहेर पाऊस कंटिन्युअसली चालू आहे. त्यामुळे आता ना मुलं आली शाळेतून, त्यांना खायचं आहे कांदा भजी, तर कांदा भजी करणार आहे. आणि ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन.
मुलं आल्यानंतर ना रोज रोज त्यांना भाजी चपाती आणि वरण भात खाऊन, मग आमच्या घरी कंपल्सरी दुपारी वरण भात असतं. यशला पण कधी कधी खाऊन कंटाळा येतो. तो नॉन व्हेजिटेरियन आहे, व्हेज अजिबात खात नाही तो. त्यामुळे तो जो म्हणेल ना ते मी करते, कारण आपण सगळे खातो. आम्ही सगळे खातो, तो खात नाही. म्हणून जेव्हा तो जे मागेल ना तेव्हा मी त्याच्यासाठी करून घेते. सो इथं तो कांदा भजी मागितला होता, सो मी त्याच्यासाठी केला आणि पटकन होणारी रेसिपी आहे. मी तरी लगेच ते जास्त वेळ असं ठेवत नाही कालवून वगैरे पीठ, आणि त्यामध्ये सोडा किंवा अजवाईन वगैरे अजिबात ॲड करत नाही. पातळ कांदा कापून घेते. मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदा घेतलं होतं आणि त्यामध्ये बेसन आणि फक्त मीठ एवढंच मी ॲड केलं होतं. जर मुलं नसतील खात तर मी जेव्हा करताना मुलं घरात नसतील तेव्हा मी तिखट ॲड करते. पण जर मुलांसाठी बनत असेल तर मी तिखट अजिबात ॲड करत नाही. फक्त मीठ आणि बेसन एवढंच, आणि थोडंसं ते मिश्रण आहे ना थोडं घट्टसर ठेवते. सो छान कुरकुरीत होतात सोडा न टाकलं तरीसुद्धा. कारण काहींचं असं असतं की सोडा टाकले कीच छान होतात, कुरकुरीत होतात भजी. पण माझं म्हणणं आहे की सोडा टाकल्याने अजून जास्त तेल शोषतात. त्यामुळे मी सोडा वगैरे ॲड नाही करत आणि छान झाले होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय केला. संध्याकाळच्या वेळेला ना हा झोपून उठल्यानंतर खूप दिवसांनी मी ह्या गाडीमध्ये टाकलं होतं आणि हा खुश होता. आधी तर जेव्हा नवीन आणलं होतं तेव्हा ह्याचे पायच पोहोचत नव्हते खाली. मग आता त्याला 10वा महिना लागला आहे, त्यामुळे तो या भिंतीला असले की त्या भिंतीला पटकन असं सरकन जातो. पहा किती फास्ट जातो. इथे भक्ती तिचा अभ्यास करते, होमवर्क. आणि ह्या रात्रीचं 1 वाजेपर्यंत मी याचा प्रोजेक्ट कंप्लीट केला, कारण 20 तारीख आजची शेवटची तारीख होती. त्यामुळे सो व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब.